नमस्कार मंडळी. प्रत्येकाचीच इच्छा होती की त्यांना व्हॅल्यू फॉर मनी घर हवंय. मग आता पुण्याची आणि PCMCची परिस्थिती अशी की 1 करोडच्या आत कुठे 3 BHK अवेलेबलच नाहीये. म्हणूनच आज आपण आलेलो आहोत याच सरोलीमध्ये, अर्थात प्राईम लोकेशन, जिथून पुण्याचा एअरपोर्ट सुद्धा 20-25 मिनिटाच्या डिस्टन्सवरती, इव्हन विश्रांतवाडी आणि विमाननगर सुद्धा 15 ते 20 मिनिटाच्या डिस्टन्सवरती, भोसरी पिंपरी चिंचवडची एकदम डायरेक्ट कनेक्टिव्हिटी, ती सुद्धा BRTS रोडनेच. आणि याच सरोलीमध्ये आज आम्ही तुमच्यासाठी 1 करोड नाही, 90, 95 नाही, 80 नाही, तर फक्त 75 लाख ऑल इन्क्लुसिव्ह मध्ये 3 BHK घेऊन आलेलो आहोत. चला तर मग बघूया या लोकेशनवरती तो जबरदस्त 3 BHK नेमका आहे तरी कसा. हे घर बघायच्या अगोदरच मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही बघितल्यानंतर तर या घराच्या प्रेमातच पडणार आहात. कारण इथे या लोकेशनवरती या प्राइसमध्ये 3 BHK मध्ये काही मिळत नाहीये असं नाहीच आहे. जसे की ही प्रॉपर अशी लॉबी, जिथे तुम्हाला प्रायव्हसी सुद्धा मिळणार आहे सिक्युरिटीसाठी. या 8 फूट उंचीच्या दरवाजावरती डिजिटल डोर लॉक सुद्धा. घरातील सर्व फिटिंग्स, इंटेरियर, कन्स्ट्रक्शन क्वालिटी सगळंच एक नंबर. आणि त्यापेक्षाही एक नंबर इथला हा ग्रँड स्पेशियस अँड ह्युमंगस लिव्हिंग एरिया. वाटतो की नाही एकदम कडक. बघा ना, टीव्ही युनिटसाठी डेडिकेटेड स्पेस देण्यात आलेला आहे. आणि हो, या घरात असं सूर्यप्रकाश आणि प्रॉपर लिटअप आणि प्रसन्न का वाटतं माहिती का? इथे असणाऱ्या या मोठ्या बाल्कनीमुळे. आणि ती किती मोठी आहे ना, हे इथे थांबून आपल्याला कळणार नाही, तर तिथे जाऊन आपण बघूया. आता तुम्हीच बघा, आहे की नाही किती जास्त मोठी ही बाल्कनी. आणि त्यामुळेच घरामध्ये एवढा जास्त प्रकाश येतोय ना, म्हणजे सूर्यप्रकाश. तसं घर वास्तू कम्प्लायंटच आहे आणि हा सुद्धा सॅम्पल फ्लॅट तसाच डिझाईन केलाय. म्हणून तुम्हाला इथे प्रत्यक्षात सर्वच गोष्टी लक्षात येतील. किती मोठी बाल्कनी आहे बघा. एवढंच काय, बाल्कनी तर छान आहे, पण तुम्हाला माहिती आहे या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला 30 पेक्षा जास्त युजेबल ॲम्युनिटीज सुद्धा मिळणार आहेत, ज्यामध्ये तुम्हाला ग्राउंड आणि पोडियम लेवलवरती ॲम्युनिटीज मिळून जातात. 3 लेवलची पार्किंग सुद्धा असणार आहे आणि 26 मजलीचे टावर्स आहेत. म्हणजे अर्थात तुम्ही लक्झुरियस प्रोजेक्टमध्ये राहताय, अर्थात तुम्ही हाय राईज बिल्डिंगमध्ये हायर फ्लोअरवरती तुमचं घर घेऊ शकता. म्हणजे किती भारी आहे ना हे सगळं. खरंच मलाही आवडलंय. तुम्ही येऊन प्रत्यक्ष बघाल तर तुम्हालाही नक्कीच आवडणार आहे. आता मला माहिती आहे की सर्वांनाच हा प्रश्न नक्कीच पडला असेल की असा लिव्हिंग एरिया तर तुम्ही दाखवलाय, पण डायनिंग एरिया कुठे आहे? तर अगदी प्रॉपर अशा जागी तुम्हाला हा सेपरेट डायनिंग एरिया मिळून जातो. किती प्रशस्त आणि सुंदर डायनिंग टेबल तुम्हाला इथे डिझाईन करता येणार आहे ना. बघा, ही जी गोष्ट आहे ना, ही फार जास्त सुंदर दिसते. कारण आपल्या घरी पाहुणे गेस्ट आले ना, त्यांना सुद्धा आवडेल आणि घर छान सुद्धा दिसेल. तसा हा इंटेरियरचा पार्ट आहे. तुम्ही सुद्धा फर्निचरमध्ये असं काहीतरी डिझाईन करू शकता. आणि डायनिंग एरिया इथे आहे, तर त्यापेक्षाही सुंदर तुम्हाला इथे हे किचन मिळून जातं, जे फार स्पेशियस आहे. त्यामुळेच इथे हा L शेपचा क्वार्ट्सचा, अर्थात इंजिनियर्ड ग्रेनाइटचा हा प्लॅटफॉर्म मिळून जातो, जिथे तुमच्या फ्रीजसाठी सुद्धा अगदी डेडिकेटेड जागा देण्यात आलेली आहे. जागोजागी तुम्हाला तुमचे मायक्रोवेव्ह ओव्हन, मिक्सर ग्राइंडर्ससाठी स्विचबोर्ड कनेक्शन देण्यात आलेले आहेत. मोठा प्लॅटफॉर्म आहे, सो इथे तुम्हाला एक सिंक मिळून जातं फॉर द युटेन्सिल्स अँड कुकिंग. आणि हो, या बाजूला तुमचं वॉटर प्युरिफायर फिट होऊन जाईल. इथे बघा, तुम्हाला हा इन्क्लोज ड्राय एरिया मिळालेला आहे, जिथे तुमची वॉशिंग मशीन सुद्धा फिट होईल. त्यासाठी सुद्धा प्रोव्हिजन्स आहेत. आणि विंडो तर आहेच. हे घर वास्तू कम्प्लायंट आहे. म्हणूनच तुमचं किचन म्हणा किंवा तुमचा लिव्हिंग एरिया हा वास्तूनुसार आहे. एंट्री एक्झिट ईस्ट वेस्ट फेसिंग आहे. पण सर्वच इथल्या असणाऱ्या ज्या बेडरूम्स आहेत ना, या बेडरूम सुद्धा इथे तुम्हाला अगदी प्रॉपर अशा प्लेसिंगवरती मिळणार आहेत. म्हणजे इकडे पण एक, इकडे पण एक, आणि इथे ही तुमची कॉमन बेडरूम आहे. मग अगोदर आपण हीच बेडरूम बघूया का? आता कसं आहे ना, सर्वच जण या बेडरूमला कॉमन बेडरूम म्हणतात, म्हणून मीही बोललो. पण खरं तर मला असं वाटतं की तुमच्या लहान मुलांसाठी वास्तूनुसार सुद्धा ही बेडरूम एकदम परफेक्ट आहे, आणि तुमच्या सोयीनुसार सुद्धा. कारण घराच्या मध्यवर्ती ठिकाणी सेंटर भागात ही बेडरूम असणार आहे. मग तुम्ही बेडरूममध्ये असा, लिव्हिंगमध्ये किंवा किचनमध्ये, तुमच्या मुलांवरती तुम्हाला सोप्या प्रकारे लक्ष ठेवता येणार आहे. आणि वास्तूनुसार त्यांच्यासाठी बेडरूम योग्य काय, तर ते ग्रो होतील, त्यांना अभ्यासात मन लागेल. बेडरूम स्पेशियस आहे. मागे एक छान विंडो, एक प्रॉपर असा बेड, वॉर्डरोब, सगळं काही सुंदर डिझाईन केलेलं आहे. या घरातल्या प्रत्येक वॉशरूममध्येच तुम्हाला जॅग्वारचे CP सॅनिटरी फिटिंग्स मिळणार आहेत. डिझायनर वॉल टाईल्स आहेत, एकदम प्रीमियम आणि स्पेशियस वॉशरूम्स देण्यात आलेले आहेत. आणि माझं काय म्हणणं आहे माहिती का, तुम्ही सुद्धा जर हे घर घेत असाल किंवा तुमच्या घरात तुम्हाला डिझाईन करायचं आहे, तर असाच एक एवढा मोठा मिरर लावा बरं का. कारण मला हे फार जास्त आवडलं. असा जर प्रॉपर हा कॉमन वॉश बेसिन एरिया असेल, तुम्ही सुद्धा असंच डिझाईन करा. आणि केलं तर नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हे सगळं घर आणि लेआउट कसं वाटलं. जर तुम्हाला युनिट प्लॅन्स बघायचे, म्हणजे एवढं युनिक आणि वास्तू कम्प्लायंट लेआउट आहे, तर व्हिडिओ बघायचे आहेत ना, युनिट प्लॅन्स, फ्लोअर प्लॅन्स, याचे डिटेल्स हवेत, मग खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे.
लगेच जाऊन डिस्क्रिप्शन उघडा, त्यावरती क्लिक करा. म्हणजे काय होईल, आमच्या प्रॉपर्टी एक्सपर्टला तुमचा मेसेज व्हॉट्सअपवरती जाईल. मग ते तुम्हाला हे सगळे डिटेल्स, युनिट प्लॅन्स, प्राईस लिस्ट सगळं काही पाठवतील आणि इव्हन लोकेशनसुद्धा पाठवतील. मग तुम्ही व्हिजिटला येऊ शकता. आणि हो, जर फार मोठी प्रोसेस वाटते तर सोपं आहे हो, हा नंबरसुद्धा तर आहेच. लगेच कॉल करा आणि सगळं कॉलवरतीच विचारून घ्या. मग आता वॉशरूम तर प्रीमियम आहेच, काय वाटते ही बेडरूम कशी असेल? चला बघूया कशी आहे ती. आता खरं सांगू ना, तर ही तुमची दुसरी मास्टर बेडरूमच आहे. कारण का, तर इथे लॉबी सुद्धा मिळते, अटॅच्ड वॉशरूम सुद्धा आहे, अशी स्पेशियस आणि मोठी बेडरूम आहे. फुल लेंथ विंडो सुद्धा मिळणार आहे. अर्थात आपण आपल्या बेडरूममध्ये टाइम स्पेंड करतो, मी टाइम घेतो, म्हणून प्रायव्हसी तर महत्त्वाची आहेच. तर लॉबी आहे आणि इथे अटॅच्ड वॉशरूम सुद्धा. हे वेगळ्या थीमचे मस्त आहे नाही बेडरूम. पण खऱ्या जे युनिक आणि आवडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना, तुम्हाला या 3BHK मध्ये अगदी तुमच्या या मास्टर बेडरूममध्ये बघायला मिळणार आहेत. आणि हो, मी अजून एक गोष्ट सांगतो की इथे तुमच्यासाठी 2BHK सुद्धा आहेत. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा, शेवटी मी सगळे डिटेल्स देईन. पण आता ही तुमची मास्टर स्वीट बघूया. आता बऱ्याच वेळेस ना सर्वच जण असं म्हणतात की तुम्ही मास्टर बेडरूम नेहमी शेवटीच का दाखवता? तर शेवटी दाखवण्याचं कारण हे आहे की एक तर बेडरूम मोठी असते, त्यात एवढे सगळे फीचर्स असतात, मग ते सांगायलाही वेळ लागतो. तिथे तुम्हाला काय काय मिळणार आहे, कशा कशा गोष्टी असणार आहेत, युनिक गोष्टी दाखवायच्या असतात. आणि हो, तुम्हालाही मजा येते ना संपूर्ण व्हिडिओ बघत बघत मास्टर बेडरूमपर्यंत येण्यासाठी, म्हणूनच आम्ही शेवटी दाखवतो. तर बघा ना, खरंच स्पेशियस मास्टर बेडरूम आहे. बेडरूमची खासियत मला सर्वात जास्त आवडलेली काय माहिती आहे का? ही इथली विंडो. ही एवढी मोठी विंडो आहे ना, तुम्हाला इथे बाल्कनी मिळत असून सुद्धा ही विंडो मिळून जाते. अटॅच्ड वॉशरूम एका वेगळ्या युनिक अशा लेआउटमध्ये इथे असणार आहे. या बेडरूममध्ये तुम्हाला ही सुंदर अशी अटॅच्ड बाल्कनी सुद्धा मिळून जाते. जी बाल्कनी ना अशी साईडने 2 साईड ओपन आहे, वरतून कव्हरच असणार आहे, जेणेकरून तुमची प्रायव्हसी मेंटेन राहील. इथे 2-2 स्विचबोर्ड कनेक्शन देण्यात आलेले आहेत, कारण जर कधी इच्छा झाली तर इथे बसून तुम्ही वर्क फ्रॉम होम सुद्धा करू शकता. म्हणजे सर्वच अगदी तुमच्या मनासारखं डिझाईन करण्यात आलेले आहे, ते सुद्धा चरोलीसारख्या लोकेशनवरती, BRTS रोडच्या कनेक्टिव्हिटी सोबत. आणि हो, 75 लाख रुपये ऑल इन्क्लुसिव्ह मध्ये 3BHK. मग विचार करा. आणि हो, इथे 2BHK सुद्धा आहे, ज्याची किंमत 58 लाख रुपये ऑल इन्क्लुसिव्ह आहे. मग आता तुम्हीच सांगा, खरंच वाटतोय की नाही व्हॅल्यू फॉर मनी? हो, कसा म्हणजे काय, चरोली लोकेशन, त्यात एअरपोर्ट 20 ते 25 मिनिटाच्या डिस्टन्सवरती, विमाननगर, विश्रांतवाडी तेवढंच जवळ, नाशिक हायवेची सुद्धा तुम्हाला कनेक्टिव्हिटी, BRTS रोडवरती प्रोजेक्ट आहे. आणि एवढा डेव्हलप्ड एरिया कुठेही असेल, सिटीच्या लांब बाहेर जायची गरज नाही. इथली प्राइस व्हॅल्यू फॉर मनी आहे म्हणून. मग आवडलंय ना तुम्हाला हे सगळं? मग वाट कशाची बघताय? अजून माहिती हवी आहे तर हा स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, त्यावरती कॉल करून माहिती घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपची लिंक सुद्धा तुम्हाला देण्यात आलेली आहे. आणि हो, आम्ही तुम्हाला व्हिजिटसाठी कॅब फॅसिलिटी सुद्धा फ्री देतोय. म्हणूनच माझं म्हणणं आहे की अशा नवीन लोकेशनवरती, अशा प्रॉपर्टीजवरती नक्कीच तुम्ही व्हिजिट करत जा. इथल्या व्हिजिनिटीचा अभ्यास करा, समजून घ्या लोकेशनला तुम्हाला काय कन्व्हिनियंट मिळणार आहे. इथे आजूबाजूला खूप सुंदर असे मंदिर, पार्क्स, टेम्पल्स आणि मॉल्स, DMart, इव्हन रिलायन्स मार्ट सगळं काही मिळणार आहे. त्यामुळे लोकेशन तर परफेक्ट आहेच. म्हणूनच लवकर या, व्हिजिट करा. फार तुम्हाला मजा येणार आहे हे घर बघण्यासाठी. आणि हो, व्हिडिओ बघून सुद्धा जर तुम्हाला मजा आली असेल, आवडला असेल, तर लगेच एक लाईक करा ना, कारण आम्हाला सुद्धा मोटिवेशन मिळतं तुम्हाला असे नवीन नवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ दाखवताना. आणि हो, त्याचबरोबर हे आता तुमचं चॅनल आहे, आमचं नाही, आपलं चॅनल आहे, गेट सेट असेट मराठी, म्हणून लगेच सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचावेत. आणि तुम्हाला अशा नवीन प्रॉपर्टीज कळाव्यात म्हणून बेल आयकन दाबायला तर अजिबात विसरू नका मंडळी. भेटूया अशाच एका नवीन आणि जबरदस्त लोकेशनवरती नवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.